सद्गुरू आम्हाला काय सांगता की तुम्ही मेहनत करून काही दरवाजे उघडाल, तुम्ही हुशारी जर दाखवली, तुम्ही हुशार असाल, हुशारी दाखवली, हुशारी निर्माण केली तर तुम्ही आणखीन बरेच काही दरवाजे उघडाल, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल, तुमचं नावलौकिक वाढेल, तुमचं ग्लॅमर वाढेल, प्रतिष्ठा वाढेल, प्रसिद्धी वाढेल, तुम्ही लोकांचे चहिते व्हाल, जिकडे तिकडे तुम्हाला मान सन्मान मिळेल। परंतु मित्रांनो, जर तुम्ही चैतन्यपूर्ण असाल, जिवंत असाल, जागृत असाल, ऊर्जेच्या स्तरावर तुम्ही जर मेहनत कराल, त्या स्तरावर तुम्ही जर जागृत झालात तर तुमच्यासाठी दरवाजे उघडतील। आणि मित्रांनो, मला आनंदाने सांगावंसं वाटतं की मी तो एक व्यक्ती आहे की मी माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडलेले पाहिले। मी केलं असं म्हणण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही। का बरं? ज्या पद्धतीने आज आम्ही जनावरांच्या, मुक्या प्राण्यांच्या, गायींच्या आणि संपूर्ण दूध देणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये जे आज आम्ही संजीवनी निर्माण केलेली आहे, त्या संजीवनीच्या माध्यमातून केवळ गायाच नाही, केवळ शेतच नाही, तर त्याच्यावर जगणारा जो दूध खाणारा आणि अन्न खाणारा जो सगळा समाज आहे, त्या समाजाचं आरोग्य निर्माण करण्याची ताकद एका संजीवनी बुटीमध्ये। आणि ती बुटी ईश्वराने आपल्या माध्यमातून प्रगट केली। एससीटी वैदिक सारखं, मिल्क चार्जर सारखं भयंकर जबरदस्त असं तंत्रज्ञान जे आजच्या विज्ञानाला 1000 वेळा आव्हान करेल, अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्यांनी आपल्या माध्यमातून प्रगट केलं। हे त्यांनी, ईश्वराने, त्या प्रकृतीने आपल्यासाठी उघडलेला काय दरवाजा। मित्र हो, मनुष्य जीवनामध्ये स्वतःच्या उन्नतीसाठी सतत यशाचा दरवाजा शोधत असतो। आणि तो शोधत असताना अनेक वेळा आपण लोकांना बघतो की ते अत्यंत निराश होतात आणि सांगतात की माझे सगळे दरवाजे बंद झाले। दरवाजे बंद झाले म्हणजे माझे मार्ग खुंटले, मला कुठेही पुढे पाऊल टाकण्यासाठीचा रस्ता सापडत नाही आहे। शिकायला जावं तर पैसे, फी भरायला माझ्याकडे पैसे नाही आहे। शेती करायला जावं तर बाजारभाव नाही आहे, पीक पिकत नाही आहे किंवा दुष्काळ पडला आहे। नोकरी करायला जावं तर घरी आईवडिलांचं काळजी घ्यायला कोण नाही आहे। म्हणजे अशा प्रकारे सगळ्या बाजूनी तुमचे सगळे मार्ग खुंटून जातात। तेव्हा मनुष्य हतबल होऊन जातो। जेव्हा तुमच्यावर ही वेळ येते हतबल होण्याची, तेव्हा कुठला तरी दरवाजा उघडण्याची काय किंमत असते ती आपल्याला कळते। तुम्ही ऐकलं असेल, अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं, परमेश्वर जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना, तेव्हा तुमचे अनेक दरवाजे उघडतो। पण तुमचं लक्ष बंद झालेल्या दरवाजावर जर अडकलेलं असेल तर तुम्हाला उघडलेले दरवाजे कधी कळत नाही। त्यासाठी तुम्ही जागृत असणं गरजेचं आहे। जो दरवाजा बंद झाला तो कदाचित यासाठी बंद झाला का तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला दरवाजा तुम्हाला उघडलेला आहे, तो तुम्हाला कळावा आणि म्हणून तुमचं लक्ष तिकडे जावं, म्हणून हा दरवाजा बंद केला आहे। जेव्हा आपण रस्त्याने जातो तेव्हा एखादा मार्ग बंद केला असतो आणि त्याच्या शेजारी नवीन मार्ग झालेला असतो, पण आपल्याला सवय लागलेली आहे जुन्या मार्गाने जायची, तर तो दरवाजा जर बंदच नाही केला तर तो त्याच मार्गाने जातो, जरी नवीन रस्ता असला धोपट तरी। म्हणजे आपल्या जीवनामध्ये राजमार्ग जरी असला तरी तो दिसण्यासाठी, तो सापडण्यासाठी तुम्हाला जुने मार्ग बंद करणं फार गरजेचं आहे। आणि प्रकृती हेच करते। प्रकृती अपेक्षा करते की तुम्ही आणखीन गती घ्यावी, तुम्ही आणखीन वेगवान पुढे जावं, यशाचं शिखर तुम्ही लवकर गाठावं, तुम्ही विकसित व्हावं, तुम्ही क्रांती करावी, उन्नती करावी। प्रत्येक जीव त्याच्या चरम अवस्थेपर्यंत जावा। मित्रांनो, हे जे दरवाजे आहे किंवा हे जे मार्ग आहे, हे मार्ग आतून खुलतात, बाहेरून नाही। ही त्याची सगळ्यात मोठी गंमत आहे। जर एखाद्या माणसाने स्वतःला आतमध्ये बंद करून ठेवलं, सर्व दरवाजे बंद करून टाकले आणि तो मोठ्याने ओरडतोय मला बाहेर काढा, मला बाहेर काढा, कसं शक्य आहे? आज माणसाने अहंकाराच्या दरवाजामध्ये स्वतःला बांधून ठेवलेलं आहे आणि तो म्हणतोय मला यातून बाहेर काढा, कसं शक्य आहे? निराशा, कुंठा, ह्या सगळ्या दरवाजांनी त्यांनी स्वतःला आतमध्ये कडी लावून घेतलेली आहे। ह्या कड्या आहेत सगळ्या आतमध्ये। आतमध्ये मोठे मोठे टाळे लावले
अभिमानाचे, अहंकाराचे, स्वार्थाचे, प्रतिष्ठेचे, लोभाचे, मोहाचे, आणि तो ओरडतोय मला बाहेर काढा, मी तडफडतोय आतमध्ये. मित्रांनो, सद्गुरू आज यावर फार सखोलपणे बोलतात. ते म्हणतात तुम्ही जर मेहनती असाल, शरीर आणि मनाच्या पातळीवर तुम्ही जर, विशेष करून शरीराच्या पातळीवर तुम्ही जर प्रचंड मेहनत करत असाल, शरीरांच्या यातना असतील, वेदना असतील, दुःख असेल, त्रास असेल, त्याच्यावर तुम्ही मात करू शकत असाल, तर तुमच्यासाठी काही दरवाजे तुम्ही उघडाल. आज आपण पाहतो एका माणसाने मित्रांनो अख्खा डोंगर फोडून तिथून रस्ता काढला, पण त्याला अख्खं आयुष्य लागलं. 30 वर्ष तो डोंगर फोडत होता एकटा. त्याची एकट्याची शेती होती तिकडे, त्यांनी तो रस्ता तयार केला. एका माणसाने एक जंगल तयार केलं 40 एकरचं तामिळनाडूमध्ये. त्याला जंगल मॅन असं म्हणतात. 40 वर्षापासून तो त्या जंगलाचं राखण करतो. मेहनत केल्याने त्यासाठी दरवाजे उघडतात. तो उघडतो दरवाजे स्वतःसाठी. आपण ऐकतो की राहीबाई पोपेरे यांनी बीज माता म्हणून पर राष्ट्रपती अगदी पदक मिळवलं, अगदी सर्वोच्च पदक मिळवलं. एक सामान्य स्त्री, फक्त बिया तिने जपून ठेवल्या, त्याचं संवर्धन केलं, देशी वाण जपून ठेवले, त्याचा प्रचार प्रसार केला. अडाणी स्त्री काय करू शकते मेहनतीच्या जोरावरती, हे तिने दाखवून दिलं. शरीराच्या पातळीवरती तुम्ही मेहनत करून तुमच्यासाठी काही दरवाजे उघडाल, त्यांनी पण तुम्ही यशस्वी व्हाल. आज लोक मेहनत करून घर बांधता, गाडी घेता, एक चांगलं जीवन जगता, संपन्न जीवन जगता. त्यांनी स्वतःसाठी सुखाचे दरवाजे उघडले, त्यांनी स्वतःसाठी मानाचे दरवाजे उघडले. एखादा नोकर मेहनत करतो आणि तिथल्या ऑफिसचं, तिथल्या बॉसचं काय मन प्रसन्न करतो, आणि त्याच्यासाठी तो तिथे सन्मानाचा दरवाजा उघडतो. मित्रांनो, पण तुम्ही जर आणखीन जर थोडंसं हुशारी दाखवलीत, हुशारी वापरली, मनाच्या स्तरावर तुम्ही जर फार मेहनत केली, तर तुम्ही आणखीन दरवाजे उघडाल. बघा, आम्ही बघतो जे हुशार लोक असतात, कोणी कलेक्टर होतो, कोणी बिझनेसमॅन होतो, आपल्या हुशारीच्या जोरावर, टॅलेंटच्या जोरावर कोणी कलाकार होतो, कोणी गायक होतो. म्हणजे त्याच्या माध्यमातून मेहनत करून तुम्ही आणखीन दरवाजे उघडता, यशाचे, संपन्नतेचे, सन्मानाचे, आनंदाचे नाही म्हणता येणार, परंतु सुखाचे तर नक्की उघडता येतात. आणि ज्याच्या पाठीमागे आम्ही सगळे पागल आहोत, आम्हाला वाटतं आम्हाला संधी मिळावी, आपला नंबरच येत नाही. तुम्हाला वाटतं आमचा नंबर यावा, पण तुमचा नंबर येण्यासाठी तुम्ही जर जे यशस्वी लोक आहेत त्यांची हार व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, एखाद्याची रेषा, उंच रेषा पुसून तुम्हाला जर तुमची रेषा मोठी दाखवायची असेल, एखाद्या पळणाऱ्याच्या पायामध्ये तंगडी घालून त्याला पाडून मग तुम्हाला नंबर मिळवायचा असेल, हे राजकारण झालं. डर्टी पॉलिटिक्स म्हणतात त्याला. आणि आज त्याचं जास्त चलन आहे. आपण बघतो की मनाचा दृढ निश्चय केल्यानंतर काय ताकद निर्माण होऊ शकते, ही आजच आपण जर न्यूजपेपर खोलले तर तुम्हाला बघायला मिळेल. एक सामान्य माणूस, ज्याचं कुठे पंचायत समितीच्या पदावर सुद्धा नाव नाही आहे, असा मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस आज गेल्या कित्येक वर्षांची मराठ्यांची लढाई अगदी शांततेच्या मार्गाने करोडो सहकाऱ्यांसोबत आंदोलन करून ती जिंकतो. खरं तर अशा व्यक्तीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. प्रश्न तो समाज कुठला आहे, कुठल्या जातीचा आहे, हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्यांनी जो निवडलेला मार्ग आहे शांततेचा, शांततेमध्ये पण प्रचंड शक्ती असू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही एक शिकलं पाहिजे की तुम्हाला फार महान कार्य करण्यासाठी फार मोठं असणं गरजेचं नाही, फार श्रीमंत असणं गरजेचं नाही, फार टॅलेंटेड असणं गरजेचं नाही आहे, दृढनिश्चयी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही दृढनिश्चय केला, तुमच्यासाठी दरवाजे उघडू शकाल. मित्रांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावरती प्रचंड मेहनत करून अनेक दरवाजे उघडू शकतो आमच्यासाठी. पहा,
पण तुम्ही अशी कधी कल्पना केलीत का की तुम्ही गेले आणि दरवाजा आपोआप उघडला, तुमच्यासाठी उघडला, तुम्ही ठरवणार आहे त्या दरवाजाने जायचं की नाही जायचं? हे किती सुंदर आहे. आणि मग सद्गुरू आम्हाला काय सांगता की तुम्ही मेहनत करून काही दरवाजे उघडाल, तुम्ही हुशारी जर दाखवलीत, तुम्ही हुशार असाल, हुशारी दाखवली, हुशारी निर्माण केली, तर तुम्ही आणखीन बरेच काही दरवाजे उघडाल. म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल, तुमचं नावलौकिक वाढेल, तुमचं ग्लॅमर वाढेल, प्रतिष्ठा वाढेल, प्रसिद्धी वाढेल, तुम्ही लोकांचे चहिते व्हाल, जिकडे तिकडे तुम्हाला मानसन्मान मिळेल. परंतु मित्रांनो, जर चैतन्यपूर्ण असाल, जिवंत असाल, जागृत असाल, ऊर्जेच्या स्तरावर तुम्ही जर मेहनत कराल, त्या स्तरावर तुम्ही जर जागृत झालात, तर तुमच्यासाठी दरवाजे उघडतील. आणि मित्रांनो, मला आनंदाने सांगावंसं वाटतं की मी तो एक व्यक्ती आहे की मी माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडलेले पाहिले. मी केलं असं म्हणण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही. का बरं? ज्या पद्धतीने आज आम्ही जनावरांच्या, मुक्या प्राण्यांच्या, गायींच्या आणि संपूर्ण दूध देणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये जे आज आम्ही संजीवनी निर्माण केलेली आहे, त्या संजीवनीच्या माध्यमातून केवळ गायाच नाही, केवळ शेतच नाही, तर त्याच्यावर जगणारा जो दूध खाणारा आणि अन्न खाणारा जो सगळा समाज आहे, त्या समाजाचं आरोग्य निर्माण करण्याची ताकद एका संजीवनी बुटीमध्ये. आणि ती बुटी ईश्वराने आपल्या माध्यमातून प्रगट केली. SCT वैदिकसारखं, मिल्क चार्जरसारखं भयंकर जबरदस्त असं तंत्रज्ञान, जे आजच्या विज्ञानाला 1000 वेळा आव्हान करेल, अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्यांनी आपल्या माध्यमातून प्रगट केलं. हे त्यांनी, ईश्वराने, त्या प्रकृतीने आपल्यासाठी उघडलेला काय दरवाजा. चमत्कार शब्दही कुठेतरी अपुरा पडावा अशी ताकद ईश्वराने आपल्या हातात सुपूर्त केली, प्रकृतीने आपल्याला दिली. आणि ही दिली आहे, आपण उघडलेली नाही आहे. असे दरवाजे आपण उघडू शकत नाही. संशोधनामधून अशा प्रकारचे प्रोडक्ट कधी तयार होऊ शकत नाही. हे तयार होतात. आइन्स्टाईन स्वतः पण असं म्हणतात, जेवढे सायंटिस्ट आहेत जे पोहोचलेले आहेत त्या ऊर्जेपर्यंत, ते सर्व म्हणतात, आम्ही प्रयत्न करत होतो तोपर्यंत आम्हाला कधी शोध नाही लागला. एडिसन सुद्धा सांगतो, मी 999 वेळा फेल झालो. मी शरीराच्या स्तरावर आणि हुशारीच्या स्तरावर प्रचंड मेहनत केली, पण जेव्हा मी शरीराच्या स्तरावरची, मनाच्या स्तरावरची हुशारी म्हणजे थकली आणि शांत झालो, तेव्हा ऊर्जेच्या स्तरावर जेव्हा माझं चैतन्य जागृत झालं, तेव्हा तो शोध कसा लागला मला सुद्धा कळला नाही. मित्रांनो, रामानुज हे गणितशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी लावलेले शोध आणि त्यांनी मांडलेले जे काही सूत्र आहे, ते आजपर्यंत कुठल्याही गणिती तज्ज्ञांना सोडवता आलेले नाही. हे कसं शक्य आहे? त्यांना एवढं सगळं कसं माहिती होतं? तर असं म्हणायचं की त्यांच्यावर देवीची कृपा होती. मित्र हो, ती देवी असो, तो देव असो, तो ईश्वर असो, पण त्यांच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, जी अदृश्य शक्ती आहे, त्या शक्तीच्या माध्यमातून तो दरवाजा उघडला. आणि आपणच काय, डॉक्टर सुद्धा सांगतात, जेव्हा विज्ञानाचे दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडा असतो, तो म्हणजे ईश्वराचा. जब दवा काम नहीं करती तब दुआ काम आती है. क्यों कहते हैं ऐसे लोग? अब हमारे हाथ में कुछ भी नहीं है, अब जो भी होगा वो उस शक्ति के हाथ में, ऐसा डॉक्टर बोलतात ना. मित्रांनो, म्हणजे शरीर त्याची एक ताकद आहे, त्याची एक क्षमता आहे. बुद्धी, मन, जे काही त्याला तुम्ही म्हणतात, त्याची पण एक क्षमता आहे, त्याची पण एक ताकद आहे. परंतु ऊर्जेची ताकद आहे ती असीम आहे, अनंत आहे. मग आम्ही शरीराच्या पातळीवर आमच्यामध्ये एक ऊर्जेची उपासना करतो, ऊर्जा संपादन करण्याचा, शक्ती संपादन करण्याचा प्रयत्न करतो. मनाच्या पातळीवर आम्ही बुद्धीची संपादन करण्याचा, बुद्धीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसं आम्ही ऊर्जेच्या पातळीवर सुद्धा ऊर्जेची क्षमता आमची वाढवली पाहिजे. ती आम्ही जेवढी जागृत ठेवू तेवढं आम्ही काय राहू? यशस्वी राहू. सौरभ मगाशी म्हणत होता की जर शेतकऱ्यांची जर ऊर्जा जागृत झाली, चैतन्य जर जागृत झालं, चेतना जर जागृत झाली, तर ते चुकूनही आपल्या मायमाऊलीच्या मातीमध्ये विष टाकणार नाही, आपल्या गोमातेला विष खाऊ घालणार नाही.
5 वर्षांपूर्वी जर तुम्ही केमिकलबद्दल जर वाईट काही बोललं तर समोरचे माणसं तुम्हाला फाडून खायची, काही नाही ते बोलायचे. आज केमिकलला जर आपण बोट ठेवलं तर लोक शर्मेने मान खाली घालतात. बरोबर आहे सर तुमचं, आम्हाला पर्याय नव्हता. आता ईश्वराने पर्याय दिला, दरवाजा उघडला. दरवाजा उघडाच होता, आजही दरवाजा उघडा आहे, पण तो दिसतो कोणाला? ज्यांनी बाकीचे दरवाजे बंद केले त्याला. ज्याचं चैतन्य जागृत झालं, त्याची अंतरात्मा जागृत झाली, ज्याला कुठेतरी दुःख कळालं. काल मला एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये एक महिला होत्या आणि त्या सांगताय, माझ्या घरामध्ये सर्वच्या सर्व लोक पेशंट आहे, असाध्य आजाराने. कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, पॅरालिसिस आहे, दमा आहे, कुणीच निरोगी नाही. मला अशी आशा आहे का तुमच्या SCT वैदिकचा भाजीपाला, धान्य, फळं, दूध खाऊन ते बरे होतील, असे मी तुमचे व्हिडिओ बघून मला अपेक्षा आणि आशा निर्माण झाली. तर कृपया मला मार्गदर्शन करा. मी तुम्हाला काय म्हटलो, जेव्हा माणसाची चेतना जागृत होते ना, त्यासाठी दरवाजा आपोआप उघडतो. मग SCT वैदिकचा दरवाजा कोणाकोणासाठी उघडतो? ज्यांच्यामधली आत्मा जागृत होते, ज्यांना अजून पैसाच दिसतोय, ज्यांना अजून फक्त प्रतिष्ठाच दिसते, ज्यांना अजून सत्ताच दिसते, ज्यांच्यामध्ये मोह आहे, लोभ आहे, माया आहे, अहंकार आहे, त्यांना SCT वैदिकचा दरवाजा दिसत नाही. मग दिसतो कोणाला? ज्याला आतमध्ये संवेदना निर्माण झाली, ज्याला दुसऱ्याचं दुःख कळायला लागलं, दुसऱ्याच्या वेदना, आपल्या गाईच्या डोळ्यातलं पाणी दिसायला लागलं, त्यातलं दुःख ज्याला कळायला लागलं, त्याला त्या गाईला मिल्क चार्जर दिलं पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे, ज्याने आमची गाय काय होईल? निरोगी होईल, सुदृढ होईल. बरोबर आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला सद्गुरू जे सांगता की तुम्ही चैतन्यपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे काय हो? म्हणजे हे की तुम्ही नेहमी जिवंत असलं पाहिजे. तुम्ही एकमेकाकडे बघा, पावडर लावून तर सगळेच चमकायचा प्रयत्न करता, बरोबर आहे, काही फाउंडेशन करून चमकायचा प्रयत्न करता, पण असली चमक घाम आल्यानंतर कळते आणि नकली चमक तेव्हा निघून जाते. घाम आल्यानंतर नकली चमक आणि असली चमक अशी झळकायला लागते. तुम्ही जर संत पुरुष जर पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर काय असतं? तेज असतं. काय? त्या चैतन्याचं लक्षण आहे. चैतन्याचं, जोपर्यंत तुमच्यामध्ये स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, वासना आहे, तोपर्यंत तुमचं चैतन्य जागृत नाही. चैतन्य जागृत होण्यासाठी तुम्हाला रिकामं व्हावं लागेल. ह्या बाहेरचा जो मळ आहे सगळा, हे सगळं साफ करावं लागेल, तर तुम्ही तुमचं चैतन्य जागृत करू शकता. आणि तुम्ही जर आज बघा, सगळेजण, कुणी प्रचंड मेहनत करतो, कुणी प्रचंड अभ्यास करतो, कुणी प्रचंड डोकं चालवतो, यशही मिळवतो, पण शेवटी कित्येक क्लास 1 ऑफिसर्स आपण पाहतो भ्रष्टाचारामुळे सस्पेंड होतात. पाहतो ना, ज्या बुद्धीच्या जरावर तो सर्वोच्च सत्तेवर पोहोचला, तिथून तो धाडकन खाली कोसळतो, सामान्य माणसाच्याही खाली जातो. त्यानंतर त्याने कितीही पैसा कमवला, प्रतिष्ठा कमवली, कितीही नोकरी केली, तरी त्याला आयुष्यभर त्याच्या नजरेतूनच तो उतरतो. मित्रांनो, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, दरवाजे हे नेहमी खुलेच आहे. ते उलट तुमची वाट बघताय. आतल्या कड्या तुम्ही लावता, माणूस लावतो. माझे दरवाजे मीच बंद करतो आणि उघडण्याची शक्तीसुद्धा मलाच खर्च करावी लागते. जे जन्माला आल्यापासून खुलच आहे, ते का बंद करता तुम्ही? आणि बंद करता आणि नंतर उघडता. मजा वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये. हां, लहान मुलं बघा, मातीचा किल्ला करतात, परत मोडून टाकतात, परत करतात. काय मग काही जण मोडायचा रोल करतात, काही जण घडवायचा रोल करतात. तुम्ही कुठलाही खेळ पहा ना, खेळ कसा आहे, कुठलाही कबड्डीचा खेळ पहा, तो ती रेषा क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो, हे त्याला आउट करायचा प्रयत्न करतो. तुम्ही कुठलाही खेळ बघा, एक पार्टी त्याला एक काहीतरी ध्येय गाठायचा प्रयत्न करतो, दुसरे सगळे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. हे खेळ आहे आमचे, दरवाजे बंद करायचे खेळ आहे आमचे सगळे. मजा वाटते आम्हाला त्याच्यामध्ये अहंकाराला काय मिळतं? बळ मिळतं. तुम्ही नुसतंच खेळा म्हटलं तर कोणी खेळत नाही.
पण मॅच लावा म्हणलं का अशी टाक. हां, जिंकला का असा तोरा होतो आणि हरला का असा मोरा होतो. काय? कारण सुख आणि दुःख, आनंद नाही आहे आमच्याकडे. आणि शरीर आणि मन तुम्हाला सुख दुःखामध्ये अडवेल, परंतु चैतन्य तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल. आणि म्हणून नेहमी आनंद राहायचा असेल तुम्हाला, आनंदी माणसासाठी सर्व दरवाजे उघडे असतात, उघडतात. अक्षरशः मी अनेक वेळा असा अनुभव केला आहे. एकदा आम्ही हे नाशिकच्या जवळ केदारनाथ आहे, प्रतीक केदारनाथ म्हणून आहे. लॉकडाऊनमध्ये ते बंद होतं, कलेक्टरच्या आदेशाने ते पूर्ण बंद होतं. माझ्याबरोबर CA साहेब होते. आम्ही दर्शनाला गेलो. ते सगळे म्हणे बंद आहे, सगळे रस्त्याने आम्हाला लोक भेटते म्हणजे सगळं बंद आहे ते म्हणे. आता म्हटलं एवढं जवळ आलो, जाऊया. तिथं गेलो. तिथले जे महाराज होते इन्चार्ज, त्यांना निरोप पाठवला का तुम्ही जे काही त्यांनी छोटंसं शेतीचं गार्डन केलं होतं, भाज्या वगैरे टोमॅटो वगैरे ते सगळे तेच पिकवायचे तेच खायचे. त्यांना मेसेज पाठवला की तुमच्या पिकांना वैदिक तंत्रज्ञान कसं वापरायचं त्यासाठी मार्गदर्शन करायचं. त्यांच्यामध्ये निरोप गेला आणि ते आम्हाला न्यायला आले. दरवाजा उघडला, शेती दाखवली, मंदिराचं दर्शन घेऊ दिलं, सगळं काही. आम्ही सेपरेट दोघंजणं स्वतंत्र, सगळा परिसर पाहिला आणि बाहेर आलो. दरवाजे उघडतात तुमच्यासाठी, कळतंय तुम्हाला? असं एकदा नाही तर असं अनेकदा अनुभवायला आलं. येतं कायमच. कुठेही जर गेलं तर तुमच्यासाठी दरवाजा काय असतो? उघडतो. मित्रांनो, जीवनामध्ये यश महत्त्वाचं नाही आहे, सेवा महत्त्वाची आहे. तुमच्या हातून सेवा घडते का? बघा, आज तुम्हाला परत तेच उदाहरण सांगतो. मनोज जरांगे यांच्या स्वतःची काय महत्त्वाकांक्षा आहे, स्वतःची काय इच्छा आहे, काय कामना आहे? काहीच नाही. सगळी काय जी गोष्ट आहे ती कोणासाठी आहे? समाजासाठी. जे काही करायचं ते कोणासाठी करायचं आहे? समाजासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करायचं आहे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जगला, परमेश्वराने प्रकृतीने त्याला महान केलेले आहे. फर्श से अर्श तक पहुंच दिया आहे. तेव्हा जीवनामध्ये तुम्हाला जेव्हा कधी दुसऱ्यांच्या सेवेसाठी जगता येईल तेव्हा जगा. तुमच्यातलं चैतन्य जागृत होतं. स्वतःसाठी जगाल तर तुमच्यामध्ये मन आणि शरीर तर कायमच जागृत आहे, हे कायमच तुम्हाला फेऱ्यामध्ये अडकवतं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये सद्गुरू म्हणतात अगणित दरवाजे आहे, अगणित आहेत. माझ्यासाठी पण पुढे अगणित दरवाजे आहे. मी जर चैतन्य स्तरावर जर जागृत असेल, मी पण तुमच्यासारखाच आहे. मला पण वासना आहे, मोह आहे, लोभ आहे, काम आहे, क्रोध आहे, सगळं आहे. परंतु मला हे कळतं की ते मला येऊ राहिले, मी त्याला थांबवू शकतो. बस, आता बस, हे मी थांबवू शकतो. एवढाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. आणि साधू संतांच्या बाबतीमध्ये तो थोडासा पण नसतो, ते त्याच्यातून पूर्ण मुक्त असतात. मित्रांनो, सर्वात कठीण परिस्थिती असते मधली अवस्था. तुम्ही इकडं पण नाही आहे, तुम्हाला कधी कधी सांसारिक मनुष्यासारखं जगायचं आहे, कधी कधी तुम्ही योगी होऊन जाता. ही अवस्था फार अवघड आहे. तुम्हाला सांसारिक अवस्थेत जर कोणी सापडवलं तर तुमचं कामच. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी तुमचं आंतरिक ऊर्जा जागृत केली पाहिजे आणि दरवाजे आपोआप आपल्यासाठी उघडवले पाहिजे. आपोआप उघडतात. तुम्हाला काही करावं लागत नाही. मी आजपर्यंत कधीही कुठेही काहीही प्लॅनिंग केलेलं नाही. मला चांगलं मागं वळून बघतो, जेवढं मार्केटिंग शास्त्र आहे किंवा जेवढं व्यवसायशास्त्र आहे किंवा जेवढं विज्ञान आहे, मी कधीच तयारी केलेली नाही. म्हणजे कधी मी ड्राफ्ट तयार केला आणि त्याप्रमाणे कधी मी उभा राहिलो आणि मी त्या ड्राफ्टप्रमाणे बोललो. कधी कधी PPT तयार असतील, PPT बाजूला राहतील, मी वेगळीकच असतो. तिथून नवीन PPT तयार होते. मला काही शेतकरी असे भेटले, मला असे म्हणायचे, सर तुमची मी लागोपाठ 5 चर्चासत्र केली. म्हटलं हो का हो? नाही म्हणे 5ही चर्चासत्रामध्ये मला वेगवेगळं शिकायला भेटलं. म्हटलं बरं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मी कधीच प्रेडिक्टेबल नाही. तुम्ही माझा अंदाज नाही बांधू शकत. आणि मग लोक काय म्हणतात, हे त्याचं काही खरं नाही हो, याला काही कळत नाही, मग त्याचं खरंच नाही ना. आम्हाला एकच कॅसेट कायम वाजवायची काय सवय. नवनिर्मिती आमच्याकडनं होत नाही, मग आम्ही मागचीच कॅसेट परत वाजवतो. आयुष्यामध्ये कुठेतरी एक कॅसेट सापडते, ती वाजवत राहतो.
मित्रांनो, हेच टाळायचं आहे आपल्याला. तुमच्यासाठी सतत नवीन दरवाजे काय झाले पाहिजे, उघडत राहिले पाहिजे. तुम्ही बघताय गेल्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये जसं आयफोन त्याचे व्हर्जन बदलत चालला, तसे आपण पण आपल्या टेक्नॉलॉजीचे व्हर्जन काय करत चाललो आहे, अपडेट करत चाललेलो आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रकृतीने दरवाजे उघडले आहे. आणि जे जे आपण करतो आहे ते अतिशय सुंदर बनतं आहे. त्यानं समाजाचं, शेतीचं, माणसांचं, जनावरांचं काय होतं आहे, कल्याण होतं आहे. माझी अपेक्षा हीच आहे मित्रांनो, की जसा दरवाजा माझ्यासाठी उघडतो तसा तुमच्या सर्वांसाठी उघडला पाहिजे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्यासाठी तुम्ही जे इच्छित केलेलं आहे ते घडून आलं पाहिजे. आणि हे घडून येईल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जगायला लागाल, निस्वार्थ जगायला लागाल, तुमच्यातलं चैतन्य जागृत कराल आणि स्वतःला हे शरीर आहे, हे मन आहे, हे नेहमी शुद्ध ठेवाल. तुम्ही घाणेरड्या भांड्यामध्ये कधी प्रसाद घेता का? घाणेरड्या हाताने तरी घेता का कधी? नाही. स्वच्छ करतो. तुमचं शरीर आणि मन शुद्ध करा आणि निस्वार्थ भावनेने कार्य करा, साधना करा. तुमच्यासाठी सर्व दरवाजे उघडतील आणि जीवन तुमच्यासाठी एक आनंदमय प्रवास होऊन जाईल. धन्यवाद.